हाय हॅलो नमस्कार, मी आहे सोनाली. कशा आहात सजन? मस्त ना? तर मी सुद्धा खूप मस्त आहे. आशा करते की तुम्ही सुद्धा खूप छानच असाल आणि तुमचं मनापासून अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल आज कशाबद्दल व्लॉग आहे. चला मग तुमचा वेळ जास्त न घेता आपण व्लॉगला सुरुवात करूया. तर आज आम्ही आलो होतो, खूप दिवस झालं चाललं होतं आमचं यायचं. तर आज आम्ही पोहोचलो होतो सोलापूर येथील अभिषेक मळा इथे. तर हे पूर्ण गेट आहे आणि पार्किंगसाठी उत्तम सोय आहे. पार्किंगसाठी भरपूर अशी त्यांनी जागा केलेली आहे. तर इथे आम्ही हुरडा खाण्यासाठी आलो होतो. हुरडाच नव्हे तर सगळं काही आहे, जेवण वगैरे दिवसभराचं सगळं आहे. सकाळी 10ला सुरू होतं ते रात्री 6लाच एंड होतो. वन डे पिकनिकसाठी खूप छान अशी सोय आहे आणि पूर्ण ही पार्किंगचा एरिया आहे. जागा पण खूप मोठी आहे. शेती आहे, पूर्ण शेती आहे आणि शेतामध्ये सगळं त्यांनी डेव्हलपमेंट केलेलं आहे. आणि शेजारीच तुम्हाला इकडं दिसतं आहे मोठं लट, तर तिथं पण छान असे कार्यक्रम होतात. बारसं वगैरे असेल तर तसे कार्यक्रमसुद्धा होतात. हे सोलापूरमधील ना 15 किलोमीटर अंतरावरती पाकणी म्हणून गाव आहे, तिथं हे अभिषेक मळा आहे. आणि इथं छान असं आय लव्ह अभिषेक मळा असं त्यांनी नाव दिलं होतं. इथे पोहोचल्यानंतर ना आम्ही 10:15लाच पोहोचलो होतो आणि एंट्री इतकी छान करतात ना, प्रत्येकाची एंट्री दुपारी येऊ सकाळी येऊ खरंच खूप छान एंट्री करतात. ढोल वगैरे वाजून तुम्हाला मी थोडीशी एंट्री दाखवते. तर अशा पद्धतीने आमची एंट्री झाली होती आणि एंट्री तर सगळ्यांचीच खूप मस्त होते. लहान बाळांसाठी सुद्धा खूप छान सोय आहे बरं का. पाळणा वगैरे आहेत, कारण की लहान मुलं असतील त्यांना झोपायचं वगैरे असेल, प्रत्येकाला बसायला बाज आहे. आणि इथं काउंटर आहे तिकिटाचं. तिकीट पण फार काही नाही आहे. तर काउंटरच्या शेजारी इथं ना फ्रूट मिळतात खाण्यासाठी आपल्याला आणि शेतामधलेच फ्रूट आहेत, टरबूज वगैरे नॅचरल असे फ्रूट आहेत. आणि इथं नाश्त्याची सुद्धा छान अशी सोय केली होती. आल्यानंतर नाश्ता आणि फ्रूट मिळतात. प्रत्येक वेळी ना नाश्त्याला वेगवेगळे पदार्थ असतात, पण आम्ही आल्यानंतर ना नाश्त्याला इडली, सांबार, चटणी असा मेनू होता. खूप छान चटणीची टेस्ट तर इतकी छान होती आणि खरंच खूप छान असा नाश्तासुद्धा होता. आणि पूर्ण इथं नाश्त्याला बसायची त्यांची सोय आहे. जेवणाची वेगळी सोय आहे, नाश्त्याची वेगळी सोय आहे. आणि तिकीटसुद्धा योग्यच आहे बरं का, कारण की मोठ्यांना आहे 750 आणि लहान मुलांना आहे 350. आम्हाला आधी आल्या आल्या असं वाटलं होतं की तिकिटाच्या मानाने काही म्हणजे आहे का नाही, भरपूर काय आहे काय नाही. तर आम्हाला नंतर खरंच खूप छान वाटलं. खेळायलासुद्धा भरपूर अशा आहेत, पुढं आहेच तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतेच. खेळायला पण भरपूर वस्तू आहे आणि मुलांसाठी सुद्धा ही पिकनिक खूप छान आहे. मुलंसुद्धा खूप छान असे एन्जॉय करतात. आणि इथं ॲडव्हेंचर पार्क 2 आहे. ॲडव्हेंचर पार्क एक तिकडं आहे, खूप मोठं आहे ते पण ते जुनं आहे आणि इथं यांनी नवीन केलेलं आहे. तर खूप छान असं खेळायला ना खूप ॲक्टिव्हिटी होत्या, संगीत वगैरे सगळं आहे. त्यामुळे आपले पैसे गेलं ना त्याचं काहीच वाटत नाही, कारण की खरंच पैसे सगळे आणि जे इतर लोक कामाला आहेत ना, खरंच त्यांची खूप मेहनत आहे बरं का. त्यामुळे पैशांचं काहीच वाटत नाही. आणि ही पूर्ण ॲक्टिव्हिटी होत्या मुलांना खेळण्यासाठी. आणि खरंच ह्यामध्ये सुद्धा आम्ही सगळे ह्या गोष्टी आम्ही ना पहिल्यांदाच अनुभवत होतो. यामध्ये सर आम्हाला खूप भीती वाटत होती. मला तर खूपच जाम भीती वाटत होती, पण तरीसुद्धा मी थोडंसं मन धट करून ना बसले होते, कारण की म्हटलं चला पहिल्यांदाच होतं त्यामुळे. आणि मुलंसुद्धा पहिल्यांदाच अनुभवत होते. मुलांनासुद्धा खूप छान वाटलं आणि आम्हालासुद्धा खूप छान वाटलं. आणि इथं त्यांनी फोटो स्टेशनसाठी केलेलं होतं. हार्ड शेप होते आणि जुन्या पद्धतीच्या मोटरसायकली वगैरे, सायकल आपली सायकल असते ना जुन्या पद्धती, सगळं जुन्या पद्धतीचं इथं बघता येतं. आणि चुलीवरचं जेवण होतं आणि जेवण तर इतकं छान होतं ना, जेवणामध्ये सुद्धा खूप सारे पदार्थ होते. आणि सगळ्या मुलांनी सगळ्यांनी जेवढे होते आले होते ना तेवढ्यांनी छान असा एन्जॉय केला. त्यामुळे एवढं काही खूप मस्त वाटत होतं. आणि सायकल आपल्याला ह्या वस्तू कुठं पाहायला मिळत नाही. जुनं पद्धती, जुनं ते सोनं असं म्हणतात ना, खरंच आहे. आणि इथं लहान मुलांसाठी खूप छान असं खेळायला होतं. लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा, प्रत्येकांनासुद्धा, प्रत्येकजण आले त्यांनासुद्धा खेळायच्या पूर्ण वस्तू होत्या. त्यामुळे खूप छान वाटत होतं. आता तुम्ही ॲडव्हेंचर 2 तर पाहिलंच होतं. हे ॲडव्हेंचर 1 आहे आणि हे पण जागा खूप मोठी होती आणि यामध्ये सुद्धा आम्हाला खूप भीती वाटत होती बरं का. पण कसं तरी मन धट करून ना म्हटलं एवढे पैसे गेलेत ना, मग त्याचं काहीतरी पैसे गेल्याचं फील नको का व्हायला. त्यामुळे मग थोडंसं मन धट करून त्यामध्ये सुद्धा थोडंसं आम्ही एन्जॉय केला. आणि मुलांना सुद्धा असं छोट्या-छोट्या गोष्टीचा एन्जॉय मुलांनी सुद्धा घेतला. मुलंसुद्धा खूप घाबरत होती आणि तरी पण मुलांनी थोड्या-थोड्या गोष्टीचा एन्जॉय घेतला. आणि झाडं वगैरे होते त्यामुळे फोटो सेशननं इतकं भारी निघत होतं आणि खूप छान खरंच वाटत होतं. आणि इकडं प्रत्येकाला बाज होती बसायला.
आराम वगैरे करायला सगळी उत्तम सोय होती आणि तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा. तुम्हाला सुद्धा कधी असं हुरडा पाटीला जावं वाटत असेल मुलांना घेऊन तर खरं नक्की तुम्ही या अभिषेक मळ्याला भेट द्या. आणि इथं हुरडा भाजायला सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी असं हुरडा भाजायचं 2-3 ठिकाणी सुरू होतं आणि कारण की खूप लोक होती आणि रविवार शनिवार तर खूप गर्दी असते आणि चटण्या वगैरे सगळं होतं आणि चटणीसुद्धा इतकी खूप छान होती ना. सोलापूरची चटणी प्रसिद्ध आहे. चटणी, गूळ, वेगवेगळी चटणी, काळं तिखट, काळं मीठ. तर इथे ना आम्ही हुरड्याची एन्जॉय करत होतो आणि खरंच खूप छान असा हुरडा होता बरं का. आणि गूळ भेंडीचाच हुरडा होता. खूप मस्त लागतो. आम्ही ह्याच्या आधी कधी असा हुरडासुद्धा खाल्ला नसेल. इतका हुरडा छान होता आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या जागेवर बसून हुरड्याचा एन्जॉय करत होते. आणि खरंच मसाला ताक आहे सगळंच, म्हणजे भाजलेलं वांगं, भाजलेला कांदा, चुलीमध्ये भाजलेला, असं आपल्याला घरीसुद्धा मिळत नाही. इतकं छान त्यांची सोय होती आणि खरंच खूप छान वाटलं. आणि हुरडा खायलासुद्धा खूपच मस्त होता. जे लोक शहरामध्ये राहतात ना त्यांना असं गावाकडचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे ना इथं येऊन गावाकडचा आनंद घेता येतो. खरंच खूप छान त्यांनी सोय केलेली आहे आणि सगळ्या पारंपरिक वस्तू आहेत बरं का. आणि बैलगाडी वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा फोटो सेशन केलं आम्ही बैलगाडीमध्ये सुद्धा आणि खूप भारी वाटलं. ट्रॅक्टरची सुद्धा सवारी आहे बरं का, पण ट्रॅक्टरची सवारी नंतर 4-5 वाजता होते. आता जेवणाची तयारी सुरू होती. जेवण वगैरे म्हणजे जेवणाचा वेळ झालेला होता. सकाळी हुरडा नाश्ता वगैरे सगळं झालं. नंतर दुपारी 3-3:30ला सगळ्यांना जेवायची वेळ झाली होती. तर इथं जेवणासाठी सुद्धा खूप लाईन होती आणि जेवणाला खरंच खूप सारे पदार्थ होते. आणि जेवणाची त्यांनी अशी सोय केली होती, ज्यांना टेबल खुर्च्यावर बसेल त्यांना टेबल खुर्च्या होत्या आणि खाली बसायची सुद्धा सोय होती जेवणासाठी. जेवणामध्ये सुद्धा खूप सारे पदार्थ होते बरं का. आणि वांग्याची भाजी ती सुद्धा खूप छान होती. भाकरी होती, चपाती होती आणि कडक अशी भाकरी होती त्यामुळे. आणि दही सुद्धा होतं खूप छान. आणि आम्ही असं भरलेलं ताट पाहून ना जेवणासाठी मन तृप्त झालं होतं. खरंच खूप सुंदर असं जेवण होतं. आम्ही सगळ्यांनी जेवण सुद्धा छान असं एन्जॉय केलं होतं. ग्रुपनी जर आलं ना तर खरंच खूप सारा आनंद घेता येतो बरं का, कारण की संगीत सुद्धा आहे आणि ग्रुपनं आलेल्या बायकांना खरंच संगीताचा सुद्धा त्यांनी आनंद घेतला. पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते थोडासा, कारण की खूप छान असं आनंद जीवनामध्ये घेतलंच पाहिजे. आणि तर जेवणानंतर ना सगळ्यांना पान असं होतं. सगळ्यांसाठी त्यांनी पान तयार केलं होतं. ते पानाची सुद्धा खूप छान अशी सोय होती आणि खरंच प्रत्येक जीवनामध्ये ना प्रत्येक क्षणाचा आनंद घेतलाच पाहिजे. आजचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. बाय.